नमस्कार मित्रांनो, जय अहिले जय मल्हार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या अजून एका नवीन व्हिडिओमध्ये। तर मित्रांनो, मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी पुन्हा एकदा मनोज जरांगे पाटील यांनी आंदोलनाला हाक दिली आहे। मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली मराठा बांधव मुंबईमध्ये एकवटले आहेत। मुंबईमध्ये भगवं वादळ आलं आहे। मराठा समाजाला ओबीसी मधून आरक्षण मिळावे ही मराठा बांधव आणि मनोज जरांगे पाटील यांची मागणी आहे। आपल्या मागणीसाठी मराठा बांधव चांगलेच आक्रमक झाले आहेत। जोपर्यंत आरक्षण मिळणार नाही तोपर्यंत आता माघार घेणार नाही अशी भूमिका मराठा समाजाची आहे। आज मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाचा दुसरा दिवस आहे। मुंबईच्या आझाद मैदानावर मराठा समाजाचे आंदोलन सुरू आहे। तसेच या पार्श्वभूमीवर आता मोठी बातमी समोर येत आहे, ती म्हणजे या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर घडामोडींना वेग आला आहे। मराठा आरक्षण उपसमितीचे अध्यक्ष रामकृष्ण विखे पाटील यांच्या रॉयल स्टॉन बंगल्यावर मराठा आरक्षण उपसमितीची थोड्याच वेळात बैठक होणार आहे। बैठकीसाठी उपसमितीचे सदस्य दादा भुसे, माणिकराव कोकाटे, गिरीश महाजन यांच्यासह इतर सदस्य दाखल होण्याची सुरुवात झाली आहे। काही महत्त्वाचे प्रशासकीय अधिकारी देखील विखे पाटील यांच्या बंगल्यावर पोहोचले आहेत। थोड्याच वेळात ही बैठक होणार आहे। या बैठकीनंतर सदस्य जरांगे पाटील यांची भेट घेणार का, त्याबद्दल नेमका काय निर्णय घेणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। तसेच आमदार सुरेश धस आणि आमदार प्रकाश सोळंके देखील विखे पाटील यांच्या भेट घेण्यासाठी रॉयल स्टॉल बंगल्यावर पोहोचले आहेत। तर मित्रांनो, अशाच नवीन अपडेट पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर करा। धन्यवाद। जय अहिल्या जय मल्हार जय शिवराय मित्रांनो।